उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची त्या समितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज घेतला जातो त्यामध्ये आणि 1,000 रुपयाचं त्यांना मानधन दर महिन्याला देण्यात येत असते. त्यानंतर एक श्रावणबाळ नावाची योजना आहे. श्रावणबाळ कोण होता माहीत आहे? माहीत आहे का? श्रावणबाळाची कथा ऐकली? तर कथा ऐकली, वाचली? नक्की काही जास्त प्रतिसाद नाही, तुम्ही कथाच वाचत नाही. आता कथा वाचा, जुनी पुस्तकं वाचा, तसं व्यक्तिमत्व घडत जाईल. तुम्ही जर पुस्तकं वाचली नाही तर तुम्ही फक्त मग ते मोबाईल मॅन आणि कॉम्प्युटर मॅन होणार, हे लक्षात घ्या. असंवेदनशील, जसं AI ला काही कळत नाही, कॉम्प्युटरला काही कळत नाही, आपण जसं जसं सांगू ते वागत, मग तसं माणसानं होऊ नये. एका शब्दात सांगायचं म्हणजे आपणही संवेदनशील झालो पाहिजे. त्यासाठी आपण पुस्तकं, कथा ह्या वाचले जर नाही तर आपण संवेदनशील होणार नाही, हे लक्षात घ्या. थोडंसं आता उदाहरण म्हणून मी काही पुस्तकं सांगतो. मला ऐतिहासिक पुस्तकं खूप आवडायची. काही नावं सांगतो ते कधी ऐकलं नसेल तुम्ही. राधे ऐकलं नाव, मृत्युंजय ऐकलं, ययाती ऐकलं, औरंगजेब ऐकलं. औरंगजेबाचं नाव ऐकलं, पण औरंगजेब सुद्धा एक कादंबरी आहे. कुंतेय, कुंतीच्या पोराला कुंतेय म्हणजे जे तुम्हाला राधेय नाव सांगितलं होतं मी. कर्ण म्हणजे राधेय. तर ते सुद्धा पुस्तक वाचा. खूप हिस्टॉरिकल, एकदम एकापेक्षा एक पुस्तकं आहेत. तर आणि मी पुस्तकाची नावं सांगावं तुम्ही लिहून घ्यावं असं नाही. यू वॉन्ट टू सर्च इन गुगलमध्ये तुम्ही सर्च करा, चांगल्या पुस्तकांची खूप मोठी यादी येईल. आणि पुस्तकसुद्धा डाउनलोड एका मिनिटात होते. आता एका मिनिटात सगळं तुमच्या त्या ह्याच्यातच आहे. आपण एकदा का वाचायला लागलो ऐतिहासिक पुस्तकं, तर विशेष म्हणजे त्या पुस्तकामधला जो कोणी त्याला आता तुमच्याच भाषेत सांगायचं म्हणजे हिरो, ते हिरो आपण हवं असं समजून वाचा.